नीटची परीक्षा 2018 पर्यंत CBSEच्या माध्यमातून कंडक्ट केल्या जायची। CBSE ही केंद्र शासनाला उत्तरदायी असलेली शासनाची यंत्रणा आहे, पण भारतीय जनता पक्षानं जाणीवपूर्वक त्यांना पेपर विकून शिक्षणाचा बाजार मांडता यावा यासाठी NTA या संघटनेकडे संस्थेकडे ही नीटची परीक्षा 2018 सालापासून वर्ग केली आणि 2018 सालापासून सातत्यानं पेपर फुटीचे प्रकार संपूर्ण देशामध्ये होत आहेत। याच संदर्भानं 2024 साली मी या नांदेड जिल्ह्यामध्ये देशातला सर्वात मोठा 10 ते 12 हजार विद्यार्थ्यांचा मोर्चा काढला होता, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। मग यामध्ये काय झालेलं आहे तर NTAनं शिवराज मोठेगावकर सारख्या शिक्षणाच्या दलालांना, ज्यांनी शिक्षणाचा बाजार मांडला आहे, अशा या बाजारू शिक्षकांना हा सगळा बाजार विकण्याचं आणि प्रश्नपत्रिका विकण्याचं काम NTAच्या माध्यमातून भाजपचे लोक करतायत। त्यामुळं पेपर फुटीतील शिवराज मोठेगावकर हा जेवढा मोठा मासा आहे, त्याला फसवणारे जे काटे आहेत ते सगळे हे भाजपचे आहेत। याला जबाबदार देशाचे शिक्षण मंत्री, त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान आहेत। आज 22 लाख लोकांचं भवितव्य हे धोक्यात आलेलं आहे। त्यामुळं याच्यात भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय शिक्षण मंत्र्यानं लाज असेल जनाची नाही मनाची जर शिल्लक असेल तर तात्काळ शिक्षण मंत्रीपदाचा याची जबाबदारी घेऊन, सरकार ही जबाबदारीसाठी असतं, याची जबाबदारी घ्यावी आणि त्यांनी राजीनामा द्यावा। नंबर 2, यामध्ये जे दोषी आढळले त्यात भाजपचे पदाधिकारी आहेत, भाजपचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्यावरती कुठलीही कार्यवाही झालेली नाही आहे, त्यावरती फौजदारी खटला आणि यांना जन्मठेपेची शिक्षा करावी, कारण 22 लाख लोकांच्या भविष्याचा प्रश्न आहे। आणि नंबर 3, शिवराज मोठेगावकर यांचा जो RCC क्लास आहे त्याला तात्काळ कुलूप लावून बंद करावं आणि इतक्यावर चालणार नाही। हजारो विद्यार्थी तिथं फीस भरून शिकत आहेत। या वर्षीचे आणि मागच्या वर्षीचे ज्या बॅचेस चालू आहेत त्या पोरांची सर्व फीस व्याजासहित मोठेगावकरला राज्य शासनानं देवेंद्र फडणवीसांनी परत करायला लावावी आणि त्यांच्यावरती कार्यवाही करावी आणि इथून पुढे जेवढे क्लासेस या महाराष्ट्रात आहेत त्या सगळ्या क्लासेसचं स्ट्रक्चर, त्यांचं ऑडिट व्हावं, त्यांच्यावरती एक नियमन आणावं आणि फीससुद्धा नियंत्रणात आणावी आणि याच्या अगोदर शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा। अन्यथा असं झालं नाही तर जसा 2024ला काढला होता तसाच मोर्चा देशातला भव्य दिव्य असा या नांदेडमध्ये आम्ही काढू। यापूर्वी देखील 2024 मध्ये शिवराज मोठेगावकर यांना अटक करण्यात आली होती या प्रकरणामध्ये, पण त्यांना सोडून देण्यात आलं, कारण ते कदाचित भारतीय जनता पक्ष आणि संबंधित लोकांना ते जे पैसे पुरवतात। कालच मी तुमच्याच माध्यमांच्या बातम्यांवरती पाहिलं की त्यांची 100 कोटीचा टर्नओव्हर आहे। जर कागदावर तेवढा असेल तर कागदाच्या बाहेर कदाचित जास्तही असेल। त्यामुळं मला इतकंच वाटतंय की याही वेळेस जर ते यांना सोडणार असतील तर आम्ही या देशातल्या 22 लाख लोकांच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी या सरकारला धारेवरती धरू। पण तुम्ही जे म्हणालात की यांना सोडतील का, 24लाच जर यांना अटक करून जर गजाआड टाकलं असतं तर यावर्षी ही परीक्षा परत घेण्याची आणि 22 लाख पोरांच्या भविष्याची खेळायची वेळ आली नसती। पण याच्यामध्ये भाजप सरकार दोषी आहे, कारण ही एकदा नाही, हा फक्त नीटचा पेपर फुटला का, तलाट्याचा पेपर फुटला, वनांचा पेपर फुटला, 132 पेपर गेल्या 12 वर्षामध्ये फुटलेले आहेत, 132 पेपर। त्यामुळं ह्या सरकारला सर्वसामान्य पोरांचं भवितव्य उद्ध्वस्त करायचं आहे।